नागपूरमध्ये उभाटाच्या वतीने महागाईच्या विरोधात प्रतिकात्मक मेलोडी आंदोलन केलं जात आहे. आपण बघू शकतो की मेलोडी चॉकलेट देऊन नागरिकांना या संपूर्ण गोष्टीची आठवण करून दिली जाते की देशामध्ये महागाई आहे, इंधन टंचाई असं असताना देखील देशाचे पंतप्रधान विदेशात जातात आणि मेलोडी चॉकलेट घेऊन येतात, मात्र जनतेला दिलासा देऊ शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या व्हेरायटी टॉकीज चौकामधलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे की कशाप्रकारे शिवसैनिक आहे हे मेलोडी चॉकलेट वितरित करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यांच्या या आंदोलनाच्या माध्यमातून कुठे महागाईचा प्रश्न ते चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघू शकतो की वाहनं थांबून ते चॉकलेट वाटत आहे. नागरिकांना तुम्ही चॉकलेट देताय, यातनं तुमची काय मागणी आहे, काय संदेश द्यायचा आहे? देशामध्ये ज्या मोदी सरकारने आज ज्या परिस्थितीमध्ये देश आणून ठेवलेला आहे, त्यांनी स्वतःच ते सांगतात की विदेश यात्रा बंद करा, सोनं खरेदी करू नका, आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेब हा संदेश देऊन स्वतः बाहेर देशात जातात आणि तिथे चॉकलेट वाटतात. ज्या प्रकारे त्यांनी देशामध्ये सगळ्या जनतेला चॉकलेट दाखवून सगळं हे संपूर्ण वातावरण खराब केलेलं आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हा मेलोडी चॉकलेट त्यांनी जो त्या परदेशात वाटला तोच चॉकलेट आम्ही देऊन आता आम्ही याचा निषेध करत आहोत. आणि हा आम्ही संदेश सामान्य जनतेला देत आहोत की जनतेने आता सावध झालं पाहिजे. ज्या भाजप सरकारने या देशाला जे चॉकलेट दिलेलं आहे ते चॉकलेट आम्ही स्वतः या नागरिकांना देऊन आम्ही त्याचा निषेध नोंदवत आहोत. हे कुठेतरी दयनीय आहे. देश परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. युवकांची परिस्थिती खराब झालेली आहे. आपण बघू शकतो की शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहे. महागाई असेल, इंधन टंचाई असेल, हे प्रश्न घेऊन आंदोलन करत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून ते एक प्रतिकात्मक निषेध मेलोडी चॉकलेट देऊन पंतप्रधान असेल किंवा केंद्र सरकारचा करताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान हे विदेश दौऱ्यावर असताना इटलीमध्ये गेले होते आणि इटलीच्या पंतप्रधान मेलेनी यांनी त्यांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट केलेलं होतं आणि ते चॉकलेट घेऊन पंतप्रधान देशामध्ये आले असा यांचा आरोप आहे, दावा आहे. आणि त्याचा निषेध म्हणून की देशातील जनतेला महागाईपासनं, इंधन टंचाईपासनं पंतप्रधान दिलासा देऊ शकत नाही, त्यामुळे जनतेला त्यांनी जे वेगवेगळे आश्वासनं दिली, एक प्रकारे चॉकलेट दिला, तर ते चॉकलेट आम्ही जनतेला देऊन खुश राहा अशा प्रकारचा त्यांना सांगत आहे. आणि कुठेतरी महागाईचा प्रश्न या माध्यमातून जनतेला आठवण करून देत कुठेतरी हा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा, चव्हाट्यावर आणण्याचा व चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.